रत्नागिरी जिल्ह्यात 5 भारतरत्न झाले आहेत. अशा रत्नांच्या नामसूचीमध्ये आता उदय सामंत यांचे नाव येऊ घातले आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी एज्युकेशन हब निर्माण या ठिकाणी केले. रत्नागिरीचा विकास झाला. कोकण भागात प्रवेश करताच जसे जसे आपण पुढे येत जातो तेव्हा रत्नागिरीचा सार्वत्रिक विकास झालेला आपल्याला दिसून येतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवसृष्टी, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे 3D तारांगण, थिबा पॅलेस, लोकमान्य टिळक जन्मस्थान सुशोभीकरण, श्री क्षेत्र गणपतीपुळे सुशोभीकरण आदी रत्नागिरीची शोभा वाढवून जातात. ते केवळ उदयजी सामंत यांच्या कार्यकर्तृत्वामुळे. भविष्यात राजकारणाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा उदयजी सामंत यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. नमस्कार साहेब. आपण मतदारसंघात 4 टर्म आमदार म्हणून कार्यरत आहात. आता पुढची टर्म आपली कशी असणार आहे? एक तर रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघ हा पहिल्या टर्मला फक्त रत्नागिरी होता, त्याच्यानंतर रत्नागिरी संगमेश्वर झाला. गेले 4 टर्ममध्ये अतिशय चांगली विकासाची कामं ह्या संपूर्ण परिसरामध्ये झाली आणि विशेषतः मला जे जाणवतं या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, त्यांच्या माध्यमातून प्रचंड निधी हा माझ्याच मतदारसंघाला नाही पूर्ण जिल्ह्याला मिळाला आणि विविध नाविन्यपूर्ण काम मला मतदारसंघामध्ये करता आलं. माझं उद्दिष्ट एकच आहे की जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीला सामोरा गेलो, पहिल्यांदा जिंकलो, तेव्हा मी असं म्हटलं होतं की रत्नागिरी शहर आणि रत्नागिरी मतदारसंघ हा एक वेगळ्या पद्धतीचा नाविन्यपूर्ण मतदारसंघ असेल आणि त्याच्यामध्ये आम्ही आता वाटचाल करतोय. मला खात्री आहे की पुन्हा एकदा मला मतदारसंघातली लोक निवडून देतील आणि पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय देशातला, महाराष्ट्रातला विकासात्मक प्रगत असलेला मतदारसंघ म्हणून रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाकडे बघितलं जाईल. आपल्या 4 कार्यकाळांमधून कोणते मोठे प्रकल्प आपण आपल्या मतदारसंघात आणले? नाही, खरं तर 2004ला मी ज्यावेळी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी जे उद्योगमंत्री होते तेव्हापासून 2022पर्यंत मी प्रत्येक उद्योगमंत्र्याकडे जायचो. प्रत्येक मी त्यांच्या प्रधान सचिवांना जाऊन भेटायचो की आमच्याकडे एखादा प्रकल्प द्या, त्याच्यातनं 2000 मुलांना तरी रोजगार मिळाला पाहिजे. मी त्याचा शब्दप्रयोग कदाचित तो करावा की नाही मला माहीत नाही, पण लाचारी पत्करल्यासारखं त्या उद्योगमंत्र्यांकडे जावं लागायचं आणि काहीतरी माझ्या घरासाठी मी मागतोय असा त्यांचा समोरच्यांचा ॲटिट्यूड असायचा. पण नियतीनं आणि विशेषतः एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींनी माझ्यावर उद्योगमंत्रीपदाची 22ला जबाबदारी टाकली, 2022ला. आणि खरं तर त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही गती घेतली. आज मला सांगताना आनंद आहे की माझ्या मतदारसंघामध्ये 19,500 कोटीचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प हा नुसता आला नाही तर त्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. त्याच्यातनं 30,000 मुलामुलींना रोजगार मिळाला. त्याच्यानंतर अंबानींचा डिफेन्स क्लस्टर माझ्याकडे येतो 10,000 कोटीचा, त्याच्यामधनं 7,500 मुलांना आणि मुलींना रोजगार मिळणार आहे. निबे म्हणून आहे, त्यांचा 1,000 कोटीचा आहे. त्याच्यामुळे मी मागत होतो 2,000, 3,000, 3,000, 4,000 कोटीचा प्रकल्प. पण मी उद्योगमंत्री झाल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांमुळं मला जवळजवळ 30,000 कोटीचे प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये मिळाले. आणि जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अजून रत्नागिरीसारखी जशी MIDC आहे, ॲडिशनल लोटे म्हणून आम्ही ॲक्वायर केले, तिथे 3,500 कोटीचा कोका कोलाचा प्रोजेक्ट आलेला आहे. तो अतिशय मोठा प्रोजेक्ट आहे. त्याच्याच बाजूला रेल्वेचा बर्थ बनवण्याचा कारखाना आहे जो सेंट्रल गव्हर्नमेंटने दिला होता परंतु तो बंद पडला होता, तो आम्ही त्याला गती दिली. प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC असावी म्हणून मंडणगड असेल, त्याच्यानंतर राजापूर असेल, रत्नागिरी असेल, इथं आपण मोठ्या पद्धतीनं MIDC करण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी MIDCला ग्रामस्थांचा विरोध आहे तिथं नोटिफिकेशन काढूनसुद्धा त्या रद्द केल्या. परंतु एक समाधान आहे की उद्योगमंत्री झाल्यानंतर किमान 30,000 ते 35,000 जिल्ह्यातल्या मुलांना रोजगार मिळेल अशा पद्धतीचे प्रकल्प आणण्यामध्ये मी यशस्वी झालो. आपल्या मतदारसंघामध्ये पारदर्शकता टिकून राहावी यासाठी आपण काय उपाययोजना करता? माझा मतदारसंघ हा फार संवेदनशील आणि भावनिक मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहतात आणि 20 वर्षाच्या माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये आणि 25 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी सामाजिक सलोखा जपण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विकास कामं तर आपण करतोच आहोत, परंतु कोणालाही उपद्रव न केल्यामुळं ती एक चांगली बाग माझ्यासाठी राहते. आणि असं म्हटलं जातं की 20 वर्षामध्ये एखादं विकास काम जरी झालं नसलं तरी उपद्रव उदय सामंतने आम्हाला दिलं नाही, तर तो आपला एक प्लस पॉईंट आहे. आणि या 4 टर्ममध्ये जी काही विकासाची कामं राहिलीत
ती आपण नक्की पूर्ण करू. पण अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर शिवाजीराव जड्यार साहेब म्हणून आमच्याकडे एक आमदार होते पूर्वी, एक 25-30 वर्षापूर्वी. रोजगार हमीच्या योजनेमधनं त्यांनी आमच्या गावागावामध्ये रस्ते नेले, त्यांनी लाईटची व्यवस्था केली. पण त्याच्यानंतर एवढी रस्त्यांची आणि लाईटची व्यवस्था वाईट होती. आज माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी रस्त्यांची कामं ही आपण पूर्ण करण्यात आणलेली आहेत. रत्नागिरी शहर आहे त्याला काँक्रिटीकरण आपण करतो आहे, म्हणजे 20 वर्ष खड्ड्याचा आता प्रश्न येणार नाही. रत्नागिरी शहरामध्ये अनेक पर्यटनाचे प्रकल्प आपण उभे करतो आहे. त्याच्यामुळे 4 वर्षामध्ये काम तर आपण केलंच, पण या टर्ममध्ये नाविन्यपूर्ण काम करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. राजकीय पदं भूषवण्यासाठी अनेक नेते अनेक आश्वासनं करतात. आपण मंत्री महोदय आहात, आपल्याला असं कोणतं आश्वासन वाटतं की जे आपण जनतेला दिलं होतं पण ते पूर्ण करण्यात आपण अजूनही थोडे अयशस्वी झालात? कुठच्याही मतदारसंघामध्ये, कुठचाही तुम्ही जगातला कुठचाही मतदारसंघ जरी घेतला, देशातला घेतला, तरी सगळी कामं 100% काही पूर्ण होत नाहीत. म्हणजे मी कधी माझा मतदारसंघ हा बारामतीशी कम्पेअर करतो. बारामतीमध्ये देखील अजून कामं पेंडिंग आहेत, अजून रस्त्याची कामं पेंडिंग आहेत. कारण सगळ्यात प्रगत मतदारसंघ म्हणून आपण जर बघतो किंवा तुमच्या माध्यमातून चर्चा असते, मीडियाच्या माध्यमातून, बारामती आहे. मग आपल्या मतदारसंघामध्ये 100% कामं झाली आहेत का? तर याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे उगाच घमेंट करण्यामध्ये काही अर्थ नाही. काही कामंही राहतात. पण हा जो आपण प्रश्न विचारला की आपण काय केलं, तर अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आपण मतदारसंघासमोर आलो. आपल्या कोकणामध्ये मुंबई सोडल्यानंतर किंवा महाराष्ट्रात कुठेही अत्याधुनिक 3D तारांगण नव्हतं. आज माझ्याकडे आहे. देशातला पहिला 3D मल्टीमीडिया शो कुठेही नाही, तो माझ्याकडे होतो. डिसेंबरला त्याचं आपण लोकार्पण करतो आहे. ग्रामीण भागातली जी शहरं आहेत किंवा ग्रामीण भागातली जी जनता आहे त्यांना प्राणी संग्रहालय म्हटल्यानंतर डायरेक्ट परदेश आणि मुंबई, राणीची बाग किंवा अन्य आठवतात. पण माझ्याकडे प्राणी संग्रहालय होतं. एक असं चित्र मी माझ्या शहरामध्ये निर्माण केलं की जी मोठी व्यक्तिमत्व आहेत त्यांचा आदर्श भावी पिढीपर्यंत राहिला पाहिजे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी माझ्याकडे आता साकार होते. मी झालेलीच आहे. पार्ट 1, दुसरा पार्ट आता सुरू होईल. छत्रपती संभाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा रत्नागिरीमध्ये आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच विठुरायाची मूर्ती माझ्याकडे आहे. देशातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराज रिसर्च सेंटर 2 महिन्यामध्ये पूर्ण होतं आहे. लोकमान्य टिळकांचे जे स्मारक होतं हे जर 1.5 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं तर लोकप्रतिनिधी हा का झाला असा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं. पण त्याचं कारण मी नव्हतो, त्याचं कारण आर्किओलॉजी डिपार्टमेंट होतं. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सक्षम असेल तर ते आर्किओलॉजी डिपार्टमेंटला देखील कसं वटणीवर आणतात हे 20 वर्षानंतर मला बघायला मिळालं. आणि आज तुम्ही जर जाऊन बघितलं तर अतिशय सुंदर पुन्हा एकदा आपण ते तयार केलेलं आहे. टिळकांनी स्थापन केलेली लायब्ररी आहे. ती लायब्ररी गेल्यानंतर तो एक कन्सेप्ट असा मी धरला की आपण अदर कंट्रीमध्ये जाऊन आपण लायब्ररीज बघतो, त्याचं लुक बघतो, फार मोठं त्याचं कौतुक करतो. तर मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की ती लायब्ररी जर तुम्ही बघितली, त्या लायब्ररीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला परदेशात असल्याचा भास होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण काहीतरी, फक्त रस्ते, पाणी हे तर झालंच पाहिजे, ह्या तर नागरी सुविधाच आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन पर्यटक यावा आणि जो सकाळी येऊन दुपारी निघून जायचा तो दिवसभर इथे राहून मुक्काम करावा, ह्या दृष्टीनं आपण रत्नागिरी मतदारसंघ डेव्हलप करतो आहे. आणि नुसता रत्नागिरी मतदारसंघ नाही, राजापूरमध्ये धूतपापेश्वराचं मंदिर आहे ते आपण डेव्हलप करतो आहे. 1100 वर्षापूर्वीचं कर्णेश्वराचं मंदिर संगमेश्वरला आहे ते आपण डेव्हलप करतो आहे. परशुराम मंदिराला आपण पैसे दिले. चिपळूणमध्ये फार मोठी शिवसृष्टी आपण उभी केली. दापोलीमध्ये शिवसृष्टी उभी केली. राजापूरमध्ये आपण हा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा मतदारसंघ डेव्हलप करत असतानाच रत्नागिरी जिल्हा देखील डेव्हलप व्हावा. सिंधुदुर्गामध्ये देखील मी काम केलं. बॅरिस्टर नाथपा यांचं नाव आपल्याला माहिती आहे, पण बॅरिस्टर नाथपा यांचं पहिलं स्मारक करण्याची संधी मला मिळाली. मंगेश पाडगावकरांचं गाव सिंधुदुर्ग आहे, त्यांचं आपण स्मारक तिथे मी पालकमंत्री असताना केलं. मच्छिंद्र कांबळे हे सिंधुदुर्गचे आहेत, त्यांच्या नावानं आपण नाट्यगृह त्या ठिकाणी उभा केलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. पण शेवटी आपण ज्याला फावडं म्हणतो ते फावडं शेवटी स्वतःकडे ओढतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जास्त विकास जर कुठं झाला असेल तर तो माझ्या मतदारसंघाचा. आता ही लोकाभिमुख केलेली कामं आपण सांगितलीत आणि ती वाखाणण्यासारखी आहेत. मला असा एक प्रश्न पडतो की युवक हा महाराष्ट्राचा कणा म्हटला जातो. तर हे युवक जे आज आपल्या जिल्ह्यातून स्थलांतरित होतात मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये, तर या स्थलांतरावरती आपण काय मत मांडाल? हाच प्रश्न अतिशय जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्याचाच विचार मी 2004 पासून केला.
आणि 30 ते 35 हजार मुलामुलींना रोजगार मिळेल असे प्रकल्प आज माझ्या मतदारसंघामध्ये आलेत. आपण 3 वर्षानंतर अशीच माझी जर मुलाखत घेतली तर आज जो काही 25-30% बाहेर जाण्याचा पर्सेंटेज आहे तो कमी झालेला तुम्हाला दिसेल. तो अतिशय अल्प असेल. ज्यांना इथं नोकरी नाही किंवा इथे क्वालिफिकेशन त्यांचं असताना नोकरी नाही अशांनाच फक्त बाहेर जावं लागेल. आणि आज आम्ही अभिमानानं सांगतो की आमचा चाकरमानी मुंबईमध्ये आहे. तो चाकरमानी कष्ट करतो, पर्याय नाही म्हणून तिथं जातो. पण आईवडिलांसोबतच मुलांनी नोकरी केली पाहिजे हा कॉन्सेप्ट घेऊन मी कामाला लागलो होतो 2004ला आणि 2024ला त्याच्यामध्ये यश आलं. पण हा काळ 20 वर्षाच्या मध्ये गेला. याचं कारण सत्ताधाऱ्यांची मानसिकता. मी मगाशी जसं सांगितलं की मी ज्या सरकारमध्ये महायुतीच्या काम करतो हे सरकार जे आहे ते उद्योजकांना पुढं नेणारं आहे, उद्योगांना पुढं नेणारं आहे आणि त्याच्यामुळं हे उद्योग रत्नागिरीमध्ये येऊ शकले आणि त्याच्यातनं फार मोठा रोजगार निर्माण होणार. तुमच्या विरोधात असलेले उमेदवार 3 वेळा तुमच्याकडनं पराभूत झाले. या वेळेला षटकार किती उत्तुंग असेल? मी तिसऱ्यांदा जेव्हा निवडणूक लढलो तेव्हा जनतेनं असं म्हटलं की मी हॅट्रिक विजयाची केली. तिसऱ्यांदा ते ज्यावेळी पराभूत झाले तेव्हा मतदार असं म्हणाले त्यांनी पडण्याची हॅट्रिक केली. मध्ये 5 वर्ष ते महायुतीबरोबर माझ्यासोबत होते. ठीक आहे, शेवटी लोकशाहीतला भाग आहे, तिकडे गेलेत. तर मला 5व्यांदा ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण मतदारसंघाचा आशीर्वाद आहे. ही तर निवडणूक जिंकेनच, 2029ला देखील षटकार मारेन. परंतु मागच्या वेळी जसं जनता म्हणाली होती, मतदार म्हणाली होती की यांनी पडण्याची हॅट्रिक केलेली, आता ते पडण्याचा चौकार मारतील. आपल्या मतदारसंघात फिरताना आम्ही तरुण पिढीकडनं एक टॅगलाईन आहे की आपल्याबद्दल की आमचं हृदय फक्त उदय. तर आपण असं म्हणूया की या तरुणांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल? तुम्ही जर माझ्या मतदारसंघाचा किंवा जिल्ह्याचा पॉलिटिकल सर्वे केला तर माझ्या सहकाऱ्यांना मी आमदार व्हायच्या अगोदर मी काही लोकांना पंचायत समिती सदस्य केलं, मी काही लोकांना जिल्हा परिषद सदस्य केलं, काही लोकांना नगरसेवक केलं. आणि महाराष्ट्रातला माझा मतदारसंघ जसं मी कामं नाविन्यपूर्ण करतो तसं तुम्हाला नाविन्यपूर्ण जाणवेल की माझे सगळे सहकारी जे आहेत ते माझे कॉलेजचे मित्र आहेत. तुम्ही रत्नागिरी शहराचे अध्यक्ष घेतला बिपिन मंदरकर, मी त्यांच्यासोबत कॉलेजला होतो. माझा तालुका प्रमुख बाबू महाप म्हणून जर घेतला तर मी त्यांच्याबरोबर कॉलेजला होतो. एवढंच नाही तर माझ्याबरोबर कॉलेजला काम करणारे जे मित्र होते ते नुसते पक्षात आले नाहीत, तर त्यांनी मला निवडून आणण्याची देखील जबाबदारी घेतली. गेले 25 वर्ष ते माझ्यासोबत काम करत आहेत आणि त्यांनी संवाद चांगला ठेवला, डायलॉग चांगला ठेवला म्हणून ज्येष्ठ लोक देखील आमच्यासोबत पक्षामध्ये काम करतात. तरुण मोठ्या पद्धतीनं काम करतात आणि तरुणांना वाटतं की काहीतरी उदय सामंतकडनं होऊ शकतं, त्याच्याकडनं होऊ शकतं, म्हणून तरुणांची तर फार मोठी फौज हे माझ्यासोबत आहे. आणि राजकारणामध्ये तुम्हाला एक जाणवत असेल, म्हणजे माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला जाणवत असेल की 2 टर्म झाल्या, 3 टर्म झाल्या, 4 टर्म झाल्या की त्या लोकप्रतिनिधीबद्दल एक निगेटिव्हिटी सुरू होते. पण मला एक आश्चर्य वाटतं ह्या सगळ्या मुलांचं की मी आज 5व्यांदा निवडणुकीला सामोरं जातो पण ह्याच्यामध्ये निगेटिव्हिटी नाहीच आहे. तर 4 टर्म नंतर मला असं वाटतं की मी पहिल्यांदाच निवडणूक लढतोय. मी आजही त्यांच्या वयाचा आहे आणि म्हणून एक जे मी पथ्य पाळलेलं आहे की ज्यावेळी मी राजकारणाचा दिवसाचा प्रवास थांबवतो तर मी त्यांच्यातला होतो. त्याच्यामुळं ते कदाचित माझ्यासोबत राहत असतील आणि माझं त्यांचं तरुणांचं रिलेशन जे आहे ते काय मी नेता आहे किंवा काय नाही, मी त्यांच्याबरोबर बाईकनं फिरतो, मी त्यांच्याबरोबर नाश्त्याला जातो, मी त्यांच्या कार्यक्रमाला जातो. त्याच्यामुळं ते मला आपलं मानतात. आपल्या मोठा कदाचित भाऊ मानत असतील, मोठा कोणतरी कुटुंबातला मानत असतील, म्हणून यूथ वर्ग हा कायमस्वरूपी माझ्याबरोबर राहिला आहे आणि या निवडणुकीला देखील राहील. रत्नागिरीचं रुपडं आपण बदललं, त्यामुळे आता विरोधकांकडे तुमच्या विरोधात बोलण्यासारखं काही नाही, तर धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आपला उपयोग केला जातो किंवा आपल्याला त्यात गुंतवलं जातं. तर यावर आपण काय सांगाल? हे कधी नव्हतं, पण ह्या निवडणुकीला मी जे बघितलं ते कधीच नव्हतं. या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये कधीच नव्हतं. पण त्याला कारणीभूत ही व्यक्ती असते, लोक नसतात. मी तुम्हाला उदाहरण देईन की 1-2 महिन्यापूर्वी गाईच्या वासराच्या मुंडकाचा प्रकार झाला. त्याच्यानंतर एका भगिनीवर अत्याचार झाला, तो प्रकार झाला. त्याच्यानंतर संघाची एक रॅली निघाली होती, त्याच्यामध्ये मला नाहक गोवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण मला असं वाटतं ह्याचं नियती हे उत्तर आहे.
मी माझ्या आयुष्यामध्ये सामाजिक सलोखा राहावा आणि प्रत्येक जाती धर्माला न्याय मिळावा, ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. पण या सगळ्याला कंटाळून मला एक पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि मला सांगावं लागलं, अरे बाबांनो, माझे आईवडीलसुद्धा हिंदू आहेत. म्हणजे एखादी गोष्ट वाईट पद्धतीनं जर पसरवायची असती तर कशा पद्धतीनं लोक त्याच्यामध्ये माहीर आहेत, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उभाटाचे उमेदवार आहेत. म्हणजे त्यांची मला गंमत वाटते कधी कधी. ते जेव्हा भाजपामध्ये होते त्यावेळी त्यांनी संघाचा पूर्ण ड्रेस घालून फोटो बिटो आपले व्हायरल केले. मी संघामध्ये फार मोठ्या पद्धतीनं काम करतो, मी संघाचा आहे, मी हिंदुत्व जपणारा आहे. आणि उबाठामध्ये गेल्यानंतर काल परवाच्या त्यांच्या मुस्लिम मोहल्ल्यामधल्या जर मिटिंग आपण बघितल्या तर खरोखरच मला वाईट वाटतं त्यांचं. म्हणजे मुस्लिम मोहल्ल्यामध्ये गेल्यानंतर सांगायचं की मुस्लिम समाजाचा मसीहा आहे. तिथनं बाहेर पडलं आणि आपण जर अभ्युदयनगरला आलो, टिळकाळीमध्ये जर मिटिंग असेल तिथं सांगायचं की मी हिंदूंना पाठबळ देणारा माणूस आहे, मी हिंदूंचा मसीहा आहे. आता अशी परिस्थिती कधी होते ज्यावेळी सगळ्या गोष्टीमध्ये वाईट प्रवृत्ती काम करायला लागते, त्यावेळी अशी परिस्थिती येते. आणि आज त्यांची अशी परिस्थिती आहे की आपल्या कम्युनिटीला देखील मान्य झालेली आहेत की ते काय आहेत आणि मुस्लिम समाजाला देखील मान्य आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये काल एक इतिहास घडला. जवळजवळ 2000 मुस्लिम बंधू आणि भगिनींनी शिवसेनेमध्ये धनुष्यबाण घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी हे सांगितलं की संघाची रॅली निघाली ह्याच्याबद्दल आम्हाला कधीच आक्षेप नव्हता. आम्ही संघाच्या रॅलीचं भविष्यामध्ये स्वागत देखील करू. आम्ही गणपतीच्या मिरवणुकींचं स्वागत करतो, आम्ही सणाला येतो आणि त्याच्यामुळं आम्हाला हिंदुत्वाबद्दल तेढ असण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याचा धर्म जो असतो त्याला त्या धर्माबद्दल अभिमान असतो. आणि हे तिकडे गेल्यामुळं मुस्लिम समाजाच्या 2000 शहरातल्या लोकांनी काल उबाठा सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतलेला. एक खासगीतला प्रश्न. उदय सामंत सगळ्यात शेवटी गुवाहाटीला गेले. एकनाथ शिंदेचे दूत म्हणून आपण इथे थांबला होतात. तशा सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, पण एक मात्र नक्की होतं, 3 दिवस जे मी राहिलो होतो ते प्रामाणिक माझी ही भावना होती की एकनाथ शिंदे साहेबांना उबाठाच्या पक्षप्रमुखांनी, म्हणजे आता उबाठा त्यावेळी ते पक्षप्रमुख होते, त्यांनी परत आणावं. सद्विवेक बुद्धी जर प्रत्येकाची जागृत असेल तर मी किती वेळा सांगितले त्या 3 दिवसामध्ये. आणि मी एकट्यानं नाही, मी होतो, गुलाबराव पाटील होते, दादासाहेब भुसे होते, दीपक केसरकर होते. आम्ही वारंवार संजय राठोड होते की एकनाथ शिंदेसाहेब हा मास लीडर आहे, तो भावनिक लीडर आहे, तो संवेदनशील लीडर आहे. त्याला तुम्ही साधा एक जर फोन केलात तो असेल तिथं डोळ्यात पाणी काढून मागे येईल, असा तो भावनिक माणूस आहे. पण शेवटी आजूबाजूच्या लोकांचं किती ऐकायचं हे नेतृत्वानं ठरवलं पाहिजे. काही लोकांनी सांगितले त्यांची आम्हाला गरजच नाही आणि त्यावेळी नेतृत्वाला वाटलं की त्यांच्यावर 8-10 लोक जातील, पण जाताना 50 लोक गेली. आणि वंदनीय बाळासाहेबांचा जो धनुष्यबाण काँग्रेसकडे गहाण ठेवलेला होता तो त्याने आणला ना खेचून. आम्हाला अभिमान आहे. आणि परत ज्या अलायन्समध्ये आम्ही जिंकलो होतो, वंदनीय बाळासाहेबांचा आणि नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो टाकून ती अलायन्स आम्ही परत केली, याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. कोणी आम्हाला गद्दार म्हणो, कोणी आम्हाला खोके घेतले म्हणो, कोण गद्दार आहेत कोण खोके घेत आहेत हे जर आम्ही तोंड उघडली तर अनेक लोक अडचणीमध्ये येऊ शकतात. त्याच्यामध्ये आम्हाला जायचं देखील नाही. पण अजून एक सांगतो की याचा राजकारणाचा एंड कशा पद्धतीनं चाललेला आहे, म्हणजे राजकारणाची हीन परिसीमा कशी गाठलेली आहे. तर तुम्हाला माहीत असेल की आमच्याबरोबर ज्या 3 महिला भगिनी होत्या त्यांना दुश्मनाला कोण घाणेरडं बोलणार नाही एवढं त्या महिला भगिनींना बोललं जायचं. आम्हाला तर रोज बोलतात, म्हणजे रोज सकाळी 9:30 वाजता आमच्यावरनंच तुमचा मीडिया सुरू होतो. आम्हाला सवय झाली, म्हणजे आम्ही कोडगे झालो नाही, आम्हाला पण भावना आहेत, पण आम्हाला सवय झाली. पण ही सवय आम्ही का करून घेतली तर महाराष्ट्राला कळू दे किती राजकारण जे यशवंतराव चव्हाण साहेबांचं होतं, जे वंदनीय बाळासाहेबांचं होतं, त्याचा स्तर ह्या लोकांनी किती खालवला आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. म्हणून आम्ही बुरं काढत नाही. तर आमच्याकडे पण भरपूर आहे. मी तर कोकणातला आहे, ह्यांच्यापेक्षा गावरान शब्द माझ्याकडे आहे, पण माझ्याकडे संस्कृती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे होतं आहे ते चांगलं होतं आहे. प्रत्येक पत्रकार परिषदेतनं आमची मतं वाढत आहेत. UBTचे पक्षप्रमुख ज्या ज्या ठिकाणी जात आहेत आमच्यावर वैयक्तिक टीका करतायत, घाणेरडं बोलत आहेत, तिथं प्रत्येक मतदारसंघात 10-10, 15-15 हजार मतं आमची ती वाढून जात आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या सभांना जो काही रिस्पॉन्स मिळतो आहे तो रिस्पॉन्स जरी कमी असला तरी आमच्यावर घाणेरडं बोलल्यामुळे ते आमचे मतं वाढवतात एवढं नक्की आहे. धन्यवाद सर.